मेशी येथे खेत बचाव पाणी फाउंडेशन अभियानांतर्गत शेतकरी जनजागृती शिवार फेरी संपन्न। बातमी देवळा येथून। देवळा तालुक्यातील मेशी येथे केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या खेत बचाव अभियान, पाणी फाउंडेशन व सेंद्रिय गटशेती यांच्या संयुक्त विद्यमाने दशपर्णी अर्क साहित्य निविष्ठांची बैलगाडीतून पारंपरिक वाद्ये संबळाच्या तालावर आकर्षक शिवार फेरी मिरवणूक काढण्यात आली। मेशी येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली गोवर्धन सेंद्रिय शेती गट व अन्नदाता सेंद्रिय गटाची स्थापना करून रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे पाऊल टाकले असून उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे व तालुका कृषी अधिकारी सीताराम पाखरे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले। तर कृषी विज्ञान केंद्र मालेगाव वडेल येथील कृषी शास्त्रज्ञ विशाल चौधरी यांनी दशपर्णी अर्क तयार करण्याचे तसेच विविध प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले। तर नानासाहेब सूर्यवंशी व मनीषा राजगुरू पाणी फाउंडेशन समन्वयक यांनी फार्मर कप व शेतकरी सहभाग या विषयावर विविध पैलूंची सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली। विशाल मिर्जे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तावर आधारित फायलो यंत्राची माहिती दिली। तर किशोर हिरे यांनी कांदा बियाणे उपलब्धता व व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले। शिवार फेरीमध्ये शेतकऱ्यांनी पक्षी थांबे तयार करून कीड नियंत्रणासाठी त्यांच्या वापराबाबत जनजागृती केली। कार्यक्रमात विशेष करून दशपर्णी अर्क, बीजामृत तयार करणे, बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक, मृदा परीक्षण करून सेंद्रिय खत वाढवण्याचे उपाय, शेणखत, कंपोस्ट खत, जीवामृत, हिरवळीची खते यावर गरजेनुसार भर देणे, नैसर्गिक शेतीतील विविध जैविक निर्विष्ठांचे महत्त्व, त्याचा पीक उत्पादनावर होणारा सखोल परिणाम आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग याविषयी कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र मालेगाव येथील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश देवरे, उपकृषी अधिकारी विजय वलगडे, भरत चौधरी, सहाय्यक कृषी अधिकारी व असंख्य शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन कृषी विभाग आत्मा अंतर्गत गोवर्धन व अन्नदाता सेंद्रिय शेतकरी गट यांच्या वतीने करण्यात आले। जैविक निविष्ठा निर्मिती, मृदा आरोग्य संवर्धन व नैसर्गिक शेतीविषयी उपयुक्त माहिती मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक देवळा।